तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माझ्या पत्नीला देण्याचा शब्द माजी खासदार संजय पाटील यांनी दिला होता. मात्र ऐन वेळी त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटी रुपयांना विकली. लँड माफिया असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. 5 कोटी चिंचणी येथील घरात पोहोचल्यानंतरच ही उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची जहरी टीका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी केली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अजय पवार उपस्थित होते. ते म्हणाले, गेले 22 वर्ष मी आणि संजय पाटील विरोधात होतो. त्यांच्याशी कधीही मी युती केली नाही, पण बाजार समितीच्या निवडणुकीवेळी आम्ही नाइलाजाने एकत्रित आलो. माजी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांनी आमच्यात मध्यस्थी केली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेला तालुक्यातील उमेदवार म्हणून आम्ही संजय पाटील यांचं काम केलं. दरम्यान संजय पाटील यांनी माझ्याच पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यासंदर्भात 100 वेळा शब्द दिला होता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते या शब्दावर ठाम होते. मात्र त्यांनी मला निवडणुकीत पैसे किती खर्च करणार असं विचारलं होतं. त्यावेळी मी निवडणुकीसाठी लागणारा खर्च करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. आमचे नेते विश्वजित कदम मला आर्थिक मदत करणार होते. मात्र ऐनवेळी संजय पाटील यांनी माझी उमेदवारी डावलून तासगावात लँड माफिया यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. त्यासाठी 5 कोटी रुपयांचा सौदा ठरला. हे पैसे संजय पाटील यांच्या घरी पोहोचल्यानंतरच त्यांनी उमेदवारी जाहीर केली असा आरोप महादेव पाटील यांनी यावेळी केलाय. जत तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एक महत्त्वाचा प्रकल्प उभा केला जाणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. जतच्या भीषण दुष्काळाचा कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ 1900 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने दुष्काळ निवारणाच्या योजनांना गती मिळाली असून या योजना आता पूर्णत्वाकडे जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिवसेनेच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी योगेश जानकर, संजय विभूते, श्रीकांत शिंदे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच तालुक्यातील विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, जत तालुक्याला पाणी आणि रोजगार ही 2 मोठी गरज आहे. या दोन्ही समस्यांवर नियोजनबद्ध मार्गाने काम करण्याचा शासनाचा संकल्प आहे. नव्या प्रकल्पामुळे शेकडो युवकांना रोजगार मिळेल. दुष्काळ निवारणासाठी मंजूर झालेला निधी हा जतच्या भविष्य बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच राज्यातील लाडकी बहीण योजना कायम राहणार असून ती बंद करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट संदेश दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा संदेश पाठवला असल्याचं सामंत यांनी सांगितलं. सांगलीतील आझाद चौकात असलेला शिव मेरिडियन व्यापारी संकुलातील नवतरंग मोबाईल शोरूमला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, लाखोंचे LED स्क्रीन असे एकूण 1 कोटी रुपयांचं साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ही आग इन्व्हर्टर शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिव मेरिडियन संकुलात अनेक मोबाईल आणि ॲक्सेसरीज विक्रीची दुकाने, हॉटेल, फायनान्स कंपन्यांची कार्यालये आहेत. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वीरेंद्र यड्रावे यांच्या मालकीचे अण्णाज नवतरंग मोबाईल शॉपी नावाने मोबाईलचं दुकान आहे. गुरुवारी पहाटे 4:30च्या सुमारास अचानक दुकानाच्या पहिल्या मजल्यातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. ही बाब हॉटेल कर्मचारी आणि वॉचमन नजीर हुसेन मुलानी यांनी पाहिली. त्यांनी तातडीने दुकान मालक आणि महापालिकेच्या अग्निशमन पथकाला आगीची माहिती दिली. महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या आगीत दुकानाच्या पहिल्या मजल्यावर रेडमी कंपनीचे 120 मोबाईल, 4 संगणक, लॅपटॉप, सोफा सेट, दुकानाच्या दर्शनी भागात असलेला 9 लाखांचा LED स्क्रीन, दुकानावरील LED बोर्ड यांसह इतर साहित्य भक्षस्थानी पडले. भविष्य निर्वाह निधीच्या मंजूर झालेल्या प्रस्तावाचे बिल ट्रेझरी ऑफिसकडे पाठवण्यासाठी 2,000ची लाच घेताना जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपतच्या विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली. पूजन विलास भंडारे आणि निखिल राजीव कांबळे अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार हे शासकीय कर्मचारी असून त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील 5 लाख रुपये मंजूर रक्कम काढण्यासाठी मंजूर प्रस्तावाचे बिल ट्रेझरी येथे पाठवण्यासाठी पूजन भंडारे यांनी तक्रारदाराकडे पैशांच्या सहकार्याशिवाय काम होत नाही असं म्हणून लाचेची मागणी केली.
याबाबतची तक्रार सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती। तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता भंडारे यांनी मंजूर रक्कम काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांची सही घेऊन ते ट्रेझरी ऑफिस येथे पाठवण्यासाठी प्रथम 2,500 रुपयांच्या लाचेची मागणी केली। संशयित कांबळे यांनी चर्चेत सहभागी होऊन भंडारे यांनी मागितलेली रक्कम देण्यासाठी प्रोत्साहित करत काम करून देण्याची हमी दिली। त्यानंतर आज जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील भविष्य निर्वाह निधीच्या विभागात लाचलुचपतच्या पथकाने सापळा लावला असता संशयित भंडारे यांना 2,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। तसेच लाच देण्यासाठी प्रोत्साहित करणारा कांबळे यांनाही ताब्यात घेण्यात आले। दोघांविरोधात रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। तासगाव तालुक्यातील दुळगाव येथील राजू गौतम खांडे यांचा खून मिरवणुकीत झालेल्या वादातून केल्याचं आता उघड झाले। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवून चौघांना अटक केली आहे। आनंद उर्फ विनोद प्रशांत लोखंडे, आयुष परशुराम कांबळे, गिरीश कुमार उर्फ मारी गुंडराज चंदन शिवे, विशाल माणिक धेंडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। राजू खांडे यांचे गावातील मुख्य चौकात किराणा दुकान आहे। दुकान चालवण्याबरोबरच दुपारनंतर ते वडिलांसोबत गवंडी काम करत असत। बुधवारी त्यांनी दुकान बंद करून किराणा साहित्य खरेदीसाठी बाहेरगावी गेल्यानंतर सांबरवाडी मार्गे धुळगावकडे परतताना पुलावर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला। वर्मी घाव घालत त्यांचा जागीच खून करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तातडीने तपासाची चक्र फिरवली असता सदरचा खून हा संशय चौघांनी केला असून ते रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सिद्धेवाडी खण येथे थांबल्याची माहिती मिळाली। यावेळी पथकाने तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून हा खून केल्याचं सांगितलं। यावेळी संशयित चौघांना ताब्यात घेत त्यांना पुढील कार्यवाहीसाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर गुरुवारी 639 हरकती दाखल झाल्या आहेत, तर आज अखेर तब्बल 1,292 हरकती दाखल झाल्या। हरकती दाखल करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत अनेक प्रभागातील मतदारांची नावे चुकीच्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली असून अनेकांचा पत्ते, फोटो बदलले असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडे होत आहेत। काही प्रभागातील अखंड एका गल्लीतील मतदार दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याचाही आरोप होतोय। महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप होतोय। प्रारूप मतदार यादीवर हरकतीसाठी मुदतवाढ मिळाल्याने आता मोठ्या संख्येने हरकती दाखल होण्याची शक्यता आहे। गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 639 हरकती दाखल झाल्या आहेत। यात प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये 129, प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये 101, प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये 127 आणि 4 मध्ये 282 हरकती आहेत। महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत 1,292 हरकती दाखल झाल्या। विटा येथील प्रभाग क्रमांक 1 मधील बाबर गटाचे कट्टर समर्थक अशोक मेटकरी यांनी आपल्या कुटुंबासह आणि समर्थकांसह माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। अशोक मेटकरी, किरण मेटकरी, अनिकेत काकडे, अर्जुन मेटकरी, तानाजी मेटकरी, शुभम भिंगारदेवे, खाशाबाई मेटकरी, कल्पना काकडे, छबुताई मेटकरी, शारदा मेटकरी यांच्यासह 60हून अधिक कार्यकर्त्यांनी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर तसेच माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भाजपची ताकद अधिक बळकट केली आहे। आगामी काळात प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी केली जाईल। अनेक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। सर्वांनी एक दिलाने आणि जबाबदारीने काम करून विटा शहरात भाजपची ताकद वाढवावी असं आवाहन माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी केलंय। जत येथे तालुका प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीने भारतीय संविधान दिन तसेच मतदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ दिली। कार्यक्रमास पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी राम फरकांडे, जत नगर परिषदेचे अधिकारी लक्ष्मण राठोड, प्रवीण बाबर, प्रमिला जगताप आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य उपस्थित होते। केएम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर केलं, त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यानंतर तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संविधानाची माहिती दिली। त्यांनी सांगितलं की भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं। यात प्रस्तावना 25 भाग 488, 448 कलमे आणि 12 अनुसूचित असून संविधानाने भारत प्रजासत्ताक बनवलं।
न्यायपालिका, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या भूमिका निश्चित केल्या असून सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहेत. संविधानाचा अभ्यास आणि आदर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तहसीलदार धानोरकर यांनी पुढे मतदानाचं महत्त्व सांगत प्रत्येकाने मतदान करून परिवर्तनात आपला वाटा उचलावा असं आवाहन केलं. कार्यक्रमानंतर संविधान आणि मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. ही फेरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गातून परत चौकात येऊन संपली. NCC विद्यार्थी, श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, जत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, KM हायस्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. स्वर्गीय माजी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर विटा शहराचं पालकत्व स्वीकारत आमदार सुहास बाबर आणि युवा नेते अमोल बाबर यांच्या शब्दाला मान देऊन कोट्यावधींचा निधी मंजूर करणारे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या सायंकाळी 5 वाजता शिवसेनेच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा महात्मा गांधी विद्यालय पटांगण येथे होणार आहे. विटा शहरासाठी सर्वात जीवनावश्यक असलेली सुधारित नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून देणं हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या योजनेला शिंदे साहेबांनी प्राधान्य देत संपूर्ण प्रक्रिया गतिमान केली. ही योजना आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे. या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि जनतेमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळते. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकनाथ शिंदे यांची घेतलेली जबाबदारी, त्यांची लोकस्नेही शैली आणि विटावरील त्यांचं विशेष प्रेम यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे. युवा नेते अमोल बाबर म्हणाले, या मतदारसंघावर तसेच विटा शहरावर शिंदे साहेबांचं विशेष प्रेम आहे. त्यांनी कोट्यवधींचा निधी विकासासाठी दिलाय आणि इथून पुढेही कोणताही निधी कमी पडू देणार नाहीत. सर्व लाडक्या बहिणींनी, युवकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या महासभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले. भारतीय संविधानाने माणसाला माणूस म्हणून नवा चेहरा दिला असे प्रतिपादन दत्तात्रय फसाले यांनी केले. वाळवे तालुक्यातील बोरगाव हायस्कूल बोरगाव येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्याध्यापक श्रीमती सुमित्रा माने, विनय देसाई, DI चौधरी, उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दत्तात्रय फसाले पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना फाटक्या तुटक्या सामान्य माणसाला अर्पण केली म्हणून तिची प्रास्ताविका आम्ही भारताचे लोक अशी बनली. माणसाचे रूपांतर लोकात करण्याचं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेत आहे. संविधानाने सामान्य नागरिकाला या देशाचं मालक बनवलंय. सगळ्या माणसांना सामावून घेणारं हे भारतीय संविधान आहे. संविधान निर्माण होण्यापूर्वी या देशातील सत्ता विशिष्ट जातीच्या, धर्माच्या नावाखाली चालत होती. यापूर्वी या देशात सुमारे 600 ते 700 संस्थाने होती. 4000च्या वर अधिक जाती आहेत. माणसांचं विभाजन जात, धर्म, प्रदेश, संस्कृती आणि भाषा यामध्ये झालं होतं. संविधानामुळे या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या. कित्येक वर्षांची गुलामगिरी नष्ट झाली आणि त्यावर माणूस नावाची पाटी निर्माण करण्यात आली. लोकशाहीने माणसाला माणूस म्हणून नवा चेहरा दिला. लोकांचे हात, पाय, मन, मनगट, मेंदू घेऊन लोकशाही चालत असते. तिला आपल्या जगण्याचा, लढण्याचा एक भाग बनवण्याची जबाबदारीच आपलीच असते. लोकशाहीमध्ये एक मत आणि समान पत असं धोरण आहे. प्रत्येकाच्या मताला समान महत्त्व आहे. संविधान हे पूजा करण्याचं साधन नसून लढण्याचं शस्त्र आहे. या प्रसंगी उदयसिंह पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. या प्रसंगी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. मिरजेतील सिद्धार्थ तरुण मंडळाच्या ठिकाणी सिद्धार्थ बौद्ध विहारामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आले. भारतीय संविधान दिनाचा औचित्य साधून आणि भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने सिद्धार्थ तरुण मंडळकडून आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून संविधान चौकातून आंबेडकर यांच्या मूर्तीची भव्य दिव्य शोभायात्रा काढत अनावरण करण्यात आले. तसेच कालकथित महादेव चोखा कांबळे यांच्या स्मरणार्थ ही मूर्ती आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार महादेव कांबळे यांच्याकडून प्रदान करण्यात आली. यावेळी मिरजेतून सायंकाळच्या वेळेस भव्य अशी शोभायात्रा निघाली होती. वाजत गाजत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कांबळे, उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, सचिव वैभव सरवदे, योगेश कांबळे, राकेश कांबळे, पोपट कांबळे, अविनाश सरवदे, राजू सरवदे, मयूर कांबळे, अमोल कांबळे, अजेश कांबळे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच महिला भगिनी आणि भीम अनुयायी या शोभायात्रेत सामील झाले.